नमस्कार। राज्यातील गॅस ग्राहकांसाठी, पेन्शनधारकांसाठी, सोबतच आधार कार्ड धारकांसाठी आणि लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठे आणि आनंदी 10 निर्णय 1 डिसेंबर पासून लागू करण्यात येणार आहे। सोबतच राज्यामधील सर्व गॅस ग्राहकांना मोठा लाभ दिला जाणार आहे। आता याच्यामध्ये HP गॅस आहे, सोबतच भारत गॅस आहे। त्यामुळे तुमच्याकडे जर कोणता गॅस असेल, पेन्शनधारक असतील किंवा रेशनधारक असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। बघा, लाडकी बहीण योजना, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलेली योजना लाडकी बहीण योजना, या योजनेची रक्कम 2100 रुपये झालेली आहे। तर हिचे पूर्णपणे जो 6वा हप्ता आहे तर तुमच्या खात्यामध्ये हा 6वा हप्ता विस्तारित होणार आहे। परंतु तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे। सोबतच मागील पैसे सुद्धा तुम्हाला 2100 रुपयांनी प्रत्येकी महिन्याला, जर तुम्हाला मागचे 5 महिन्यांचे पैसे मिळाले नसतील तर ते पैसे सुद्धा तुमच्या खात्यावरती 2100 रुपये प्रमाणे 5 महिन्यांची मागची रक्कम सुद्धा जमा करण्यात येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनमध्ये सुद्धा मोफत असे गॅस दिले जाणार आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहणं गरजेचं आहे। त्याच्याच पुढे बघू शकता 1 डिसेंबर पासून आधार कार्डवरती महत्त्वाचे आणि आनंदी नियम लागू तयार करण्यात येणार आहेत। बघा, याच्यामध्ये ज्या नागरिकांचे आधार कार्ड अपडेट असेल अशा सर्व नागरिकांसाठी आजपासूनच अत्यंत आनंदी आणि सर्वात मोठे नियम सुद्धा लागू होणार आहेत। सोबतच आधार कार्डच्या आधारावरती तुम्हाला गव्हर्नमेंटकडून 50,000 रुपयापर्यंत अनुदान सुद्धा मिळणार आहे। परंतु यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे, ते सुद्धा अगदी सविस्तर बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण असे अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। त्याच्याच पुढे बघू शकता गॅस धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेमार्फत मोफत 3 गॅसचे पैसे तुमच्या खात्यामध्ये विस्तारित होणार आहे। परंतु तुम्ही जर पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल तर तुमच्यासाठी हा सर्वात मोठी आणि महत्त्वाची योजना ठरणार आहे। बघा, या योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे तुमच्या खात्यामध्ये विस्तारित केले जाणार आहेत। परंतु त्यासाठी महत्त्वाच्या 2 अपडेट करायचे आहेत, त्या अपडेट सुद्धा व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु आपण सध्या इंट्रोडक्शन घेत आहे, त्याच्यामुळे ज्यांना या योजना माहीत नसतील तर त्यांनी सुद्धा या योजनांविषयी माहिती घ्यायची आहे। बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत राज्यामधील सर्व माता भगिनींना ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असते अशा सर्व नागरिकांना मोफत 3 गॅस वर्षाला दिले जातात। जर गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने असेल तरच तुम्हाला गॅस कनेक्शनची रक्कम तुमच्या खात्यामध्ये विस्तारित केले जाते। बघा, आता सविस्तर माहिती आलेली आहे, ती सुद्धा बघून घेऊयात। गॅस ग्राहकांना मोठा लाभ मिळणार। बघा, गव्हर्नमेंटने काय अपडेट दिलेले आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे। 1 डिसेंबर पासून गॅस ग्राहकांना मिळणारा गॅस, बघा तुम्हाला जो आता सध्याच्या स्थितीला जो गॅस मिळतोय त्याची रक्कम सरासरी 800, 900, 1000 रुपयापर्यंत आहे। त्यामध्ये तुमच्याकडे HP कंपनीचा गॅस असेल किंवा भारत कंपनीचा गॅस असेल किंवा इतर कंपन्यांचा सुद्धा तुमच्याकडे गॅस असू शकतो। परंतु शासनाने खाजगी कंपन्यांशी मोठा करार केलेला आहे, त्यामुळे 1 डिसेंबर पासून सर्व गॅस ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ठरणार आहे। आता त्याच्याच पुढे बघू शकता गॅस ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आहेत, ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। बघा, गॅस ग्राहकांना शासनाकडून मोठा दिलासा दिला जाणार। आता गॅसची किंमत सरासरी 1000 रुपयापर्यंत आहे, परंतु गव्हर्नमेंटने एक नवीन स्कीम राबवलेली आहे। त्या स्कीमच्या द्वारे राज्यामधील गरीब असतील किंवा मध्यमवर्गीय नागरिक असतील अशा सर्व नागरिकांना त्या स्कीमचा, त्या योजनेचा फायदा मिळणार आहे। गॅसचे भाव भरपूर वाढलेले आहेत, परंतु गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना ते परवडत नाहीत। आता सर्वांना माहिती, सरासरी 1000 रुपयापर्यंत गॅसची किंमत गेलेली आहे। परंतु राज्यामधील ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल अशा सर्व नागरिकांना ते गॅस घेणं परवडत नाहीत। या दृष्टिकोनातून शासनाने ज्या नागरिकांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल अशा नागरिकांना आता फ्रीमध्ये मोफत 3 गॅस, म्हणजेच तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेमार्फत ज्या नागरिकांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल अशा नागरिकांना गव्हर्नमेंटकडून वर्षाला मोफत 3 गॅस फ्रीमध्ये दिले जाणार आहे। सोबतच अजून सुद्धा महत्त्वपूर्ण असे लाभ आलेले आहेत गॅस ग्राहकांसाठी। आता त्याच्याच पुढची महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। बघा, गॅस ग्राहकांना मोठा लाभ मिळणार। आता लाभ काय मिळणार आहे ती सुद्धा आलेला आहे। बघा, देशामधील
40 करोड गॅस ग्राहकांना दिलासा देण्यासाठी शासनाने नवीन पद्धत आणलेली आहे। देशामध्ये सरासरी 130 करोड लोकसंख्या आहे, त्याच्यामध्ये 40 करोड नागरिकांकडे गॅस आहे। अशा सर्व नागरिकांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे। यामध्ये तुम्हाला गॅसवरती दिली जाणारी सबसिडी असेल, गॅसचे वजन असेल किंवा गॅस कधी भरला आहे याची सर्व माहिती आता तुम्हाला पूर्णपणे मिळणार आहे। याच्यासाठी शासनाने QR कोड सुद्धा लॉन्च केलेला आहे। म्हणजेच तुमच्या गॅसवरती एक QR कोड येणार आहे आणि त्याच्यावरून समजणार आहे की गॅसचे वजन किती आहे, गॅस कुठून आणला, केव्हा भरला, त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। आणि गॅस आपले कनेक्शन डिजिटल सुद्धा होणार आहे। सोबतच आधार कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। आता आधार कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी काय आलेली आहे ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊया। तर बघा, देशामधील 130 करोड नागरिकांमध्ये 120 करोड नागरिकांकडे आधार कार्ड आहे। सरासरी सर्व नागरिकांकडे आधार कार्ड आहे। याच आधार कार्डवरती शासनाकडून अनुदान सुद्धा मिळणार आहे। सरासरी तुम्हाला प्रत्येकी वर्षाला 50,000 रुपयापर्यंत आधार कार्डवरती अनुदान मिळणार आहे। परंतु सर्व अपडेट ऐका, त्याच्यानंतरच तुम्ही सुद्धा अर्ज करायचा आहे। परंतु तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। बघा, सविस्तर माहिती काय आहे ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, 50,000 रुपये प्रत्येकी वर्षाला फक्त आधार कार्डच्या आधारावरती कसे मिळणार आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे। बघा, आधार कार्ड धारकांसाठी जी आनंदाची बातमी आहे त्यामध्ये अगदी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। तर बघा, सोबतच नागरिकांच्या वेळेची बचत व्हावी या दृष्टिकोनातून शासनाने आधार कार्डची सर्व कामे प्रत्येकी नागरिकाला करता येतील या अनुषंगाने वेबसाईट सुरू केलेली आहे। म्हणजे जर आधार कार्डवरचे तुमचे नाव चेंज करायचे असेल, जन्मतारीख असेल किंवा पत्ता असेल, अशा पद्धतीने जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर तुम्हाला आतापासून घरच्या घरी करता येणार आहे। शासनाने माय आधार ऑफिशियल वेबसाईट सुरू केलेली आहे, तर ही वेबसाईट सर्व नागरिकांना वापरता येणार आहे। परंतु याच्या अगोदर फक्त माही सेवा केंद्र असेल किंवा सेतू सेवा केंद्र असेल त्याच नागरिकांना तिचा लाभ मिळत होता। तर एक गोष्ट लक्षात घ्या, गॅस ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे तुम्हाला सबसिडीवरती 100% अनुदान दिले जाणार आहे। सरासरी 1000 रुपयांचा गॅस भरून आणला तरी पण तुमचे 400 रुपये इतकी बचत तुमची होणार आहे। बघा, 400 रुपयापर्यंत तुम्हाला सबसिडी दिली जाणार आहे। सोबतच दुसरे म्हणजे रेशन कार्डवरती पैशाच्या स्वरूपामध्ये अनुदान सुरू झालेले आहे। सोबतच तिसरं म्हणजे पेन्शनधारकांच्या जी पेन्शन असेल तर त्याच्यामध्ये 600 रुपयांनी वाढ 1 डिसेंबरपासून होणार आहे। सोबतच ज्या नागरिकांनी गॅस कनेक्शन महिलेच्या नावावरती केले असेल तर त्यांना 3 गॅसचे पैसे दिले जाणार आहेत। तर अगदी महत्त्वपूर्ण अशा अपडेट होत्या। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला सुद्धा तुम्ही लाईक करायचं आहे। चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटू उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।